Hello students, welcome to Science with Amar sir. Today we are going to learn very important concept of acceleration and its types. Okay? सो जो कोणी नवीन विद्यार्थी बघत आहे त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण असेच रोज सगळे व्हिडिओ घेऊन प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येणार आहोत. सगळा सिलेबस, सगळा पोर्शन कव्हर करणार आहोत आणि 8, 9 आणि 10चं सायन्स आपण व्हिडिओ टाकणार आहोत हळूहळू. ठीक आहे. सो बाकी सब्जेक्टमध्येही तुम्हाला डाऊट असेल जसं की इंग्लिश, मोस्टली मॅथ्स है ना, देन असो मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स तर मी घेतोच आहे. ठीक आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, तुम्हाला याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा, कमेंट करा. मी तुमचा तो डाऊट सॉल्व करायचा ना 100% प्रयत्न करेल. ठीक आहे. सो स्टार्ट करूया. फर्स्ट, ॲसिलरेशन. व्हॉट इज ॲसिलरेशन? ॲसिलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे कोण चेंज होतं आहे? व्हेलॉसिटी चेंज होते. कशी? वेळेनुसार. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय होणार आहे? दिलेल्या वेळेमध्ये एखादा ऑब्जेक्ट काय करेल? त्याची व्हेलॉसिटी चेंज करेल. किंवा एखादा ऑब्जेक्ट, त्याचा वेग, त्याची व्हेलॉसिटी चेंज होते काहीतरी वेळेमध्ये, त्यालाच काय म्हणायचं? त्याचं ॲसिलरेशन. ओके. व्हॉट इज ॲसिलरेशन? चेंज ऑफ व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. सपोज एक ऑब्जेक्ट आहे ए, ठीक आहे. सपोज एक बॉल आहे, ठीक आहे, आणि हा कुठं आहे? ॲट पॉईंट ए. हा बॉल ए पासून बी पर्यंत गेला, ठीक आहे, काहीतरी स्पीडने. एला काय होतं? त्याचं स्पीड, इनिशियल व्हेलॉसिटी 0. तो बी पर्यंत गेला म्हणजे त्याने काय केलं? त्याची व्हेलॉसिटी चेंज केली, म्हणून तो बी पर्यंत गेला इन 10 सेकंड. ओके. सो व्हॉट इज द फायनल व्हेलॉसिटी? व्ही. सुरुवातीला किती होती? यू इज इक्वल टू 0. त्याने काय केला? थोडासा स्पीडने तो 10 सेकंदात बी पॉईंटपर्यंत गेला, म्हणजे त्याने काय केलं? स्वतःला ॲसिलरेट केलं आणि काय केलं? दिलेल्या वेळेमध्ये स्वतःचा वेग वाढवला. राईट. जसं की 0 होता, 0 पासून व्हीपर्यंत गेला. व्ही मग तुम्ही कन्सिडर करू शकता आपली जर बाईक असेल, स्टार्टिंगला ॲट रेस्ट असेल. ओके. आपली बाईक स्टार्टिंगला काय असते? रेस्ट. देन काय करतो आपण? रेस देतो. रेस दिल्यानंतर काय करते गाडी? ॲसिलरेट होते आणि त्याला काहीतरी समथिंग काय असते मग? ॲसिलरेट झाल्यानंतर व्हेलॉसिटी, दॅट इज व्ही, अँड इनिशियल व्हेलॉसिटी इज यू. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. सो ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी, where A is acceleration, V is equal to final velocity, and U is equal to initial velocity, and T means time. Okay. Now I think you got this. Acceleration is the rate of change of velocity per time. म्हणजे काय होतं? एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वेळेनुसार बदलते, कमी होते किंवा जास्त होते. जर कमी झाली तर त्याला काय म्हणायचं? जास्त झाली तर त्याला काय म्हणायचं? हे आपण पुढे बघणार आहोत. मीन्स ओके, एव्हरी सब्जेक्ट हॅज अ व्हॅलॉसिटी आणि द व्हॅलॉसिटी चेंजेस विथ टाईम. जो व्हॅलॉसिटी कॅन इनक्रीज ऑर डिक्रीज ऑर रिमेन सेम. ऑन बेसिस ऑफ दिस देर आर 3 टाइप्स ऑफ ॲसिलरेशन: positive acceleration, negative acceleration, and zero acceleration. So see the one example. Okay, there is a car having initial velocity 0. Now this car can change its speed in time, right? Like this. Okay, it changes speed, and when it reach here, it has some final velocity, right? It has some velocity, he attains some velocity, that is final velocity. V is equal to something, not 0. Okay. and initially u is equal to 0. so simple. काय होते? गाडी म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट असेल तो काय करतो? त्याचा वेग बदलतो, कमी होतो किंवा जास्त होतो, पण कसा? वेळेनुसार. त्याला काय म्हणायचं? ॲसिलरेशन. ओके. हां, किती? 5 सेकंदामध्ये गेली ए पासून बी पर्यंत. म्हणजे काय केलं? 5 सेकंदामध्ये त्याने त्याचा स्पीड 0 पासून व्ही पर्यंत म्हणजे समथिंग स्पीड अटेंड केला. म्हणजेच काय केलं? वेळेनुसार त्याच्या स्पीडमध्ये वाढ केली किंवा घट किंवा कमी केला असेल. एनिथिंग. ओके. velocity should be increase or velocity should be decrease with respect to time. Okay. Then what is first types of acceleration? What is first type? Positive acceleration. Okay. What is positive acceleration? When the velocity of an object increases with time, then it is positive acceleration. Example: bike picking up speed on highway. When the velocity of object when the velocity of an object increases, काय होते? velocity increase होते with the time.
म्हणजे काय होते, टाईमनुसार व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. सपोज बाईक आहे. ओके, नाव बाईकची व्हेलॉसिटी किती आहे, 0 मीटर पर सेकंड. नाव आपण काय केलं, बाईकला चालू केलं आणि हायवेवरती पळवली, बुम गेली आणि धडकली. सपोज एखादी नवीन व्यक्ती शिकलेली असेल तर ते काय करते, त्याला बाईक चालवायला येत नसते, ते क्लच पटकन सोडतं, मग गाडी काय होते, ॲसिलरेट होते. ॲसिलरेट होते म्हणजे काय, कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणात वेग वाढवते, राईट. इट इन्क्रीजेस वेलॉसिटी इन मिनिमम टाईम, म्हणजे काही सेकंदातच. सपोज 10 सेकंडमध्ये गाडीनं काय केलं, हाय स्पीड अचीव केला आणि कुठेतरी जाऊन टक्कर मारली, बिकॉज नवीन ड्रायव्हर होता. ठीक आहे. सो सिम्पल, व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीज विथ टाईम. ओके, ॲट बिफोर किती होती, 100. 10 सेकंद नंतर किती झाली, खूप झाली. सपोज 20 किलोमीटर पर आवर झाली. देन क्रॅश झाली बिकॉज ड्रायव्हर नवीन होता. ओके, बाईक पिकिंग अप स्पीड ऑन हायवे. आय थिंक तुम्ही स्कूटी चालवता, बाईक चालवता, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की ॲसिलरेट कशी होते गाडी. अँड पॉझिटिव्ह ॲसिलरेशन म्हणजे काय, वेन द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ टाईम देन इट इज पॉझिटिव्ह ॲसिलरेशन. म्हणजे वेळेनुसार व्हेलॉसिटी गाडीची वाढते. गाडीची म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट असेल त्याची जर व्हेलॉसिटी वेळेनुसार वाढत असेल तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲसिलरेशन. ओके, रिपीट करतो एकदा, व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस then it is positive acceleration. Okay, example, you should remember the example, bike picking up speed on highway. Now what is second type, negative acceleration. आता तुम्ही मला सांगा, जर इन्क्रीज होत असेल व्हेलॉसिटी तर पॉझिटिव्ह ॲसिलरेशन होत आहे, आणि जर डिक्रीज होत असेल तर नेगेटिव्ह ॲसिलरेशन. मीन्स व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाईम इट इज नेगेटिव्ह ॲसिलरेशन. ओके, नेगेटिव्ह ॲसिलरेशन इज ऑल्सो नोन ॲज, one sec. Negative acceleration is also known as deceleration. What? Deceleration. Okay, suppose एक ट्रक आहे. ओके, हा ट्रकचं स्पीड आहे 40 किलोमीटर पर आवर. ओके, किती आहे ट्रकचं स्पीड, 40 किलोमीटर पर आवर, आणि ही गाडी चालली, बूम, आणि सिग्नल आला, भूफ, सिग्नल आला, रेड सिग्नल आहे. रेड सिग्नल असेल तर गाडी काय होईल, स्टॉप झाली, म्हणजे गाडीचा स्पीड किती झाला, 0 किलोमीटर पर आवर. म्हणजे पहिल्यांदा गाडीचा स्पीड किती होता, 40 किलोमीटर, म्हणजे व्हेलॉसिटी किती होती, 40 किलोमीटर पर आवर. देन आफ्टर सम टाईम वेळेनुसार त्याचं स्पीड, त्याची व्हेलॉसिटी काय झाली, 0 किलोमीटर पर आवर. का, आपण काय अप्लाय केलं, ब्रेक अप्लाय केले. काय अप्लाय केले, ब्रेक. म्हणजे सिम्पल आहे, जर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाईम इट इज निगेटिव्ह ॲसिलरेशन. म्हणजे काय, वेळेनुसार गाडीची व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कमी होते, त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह ॲसिलरेशन. अँड निगेटिव्ह ॲसिलरेशन इज ऑल्सो नोन ॲज डिसिलरेशन. गॉट इट. वेन देर इज अ नो चेंज इन व्हेलॉसिटी इट इज झिरो ॲसिलरेशन. एक्झाम्पल बघा, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड, नो चेंज इन व्हेलॉसिटी. ओके, रिमेंबर, नो चेंज इन व्हेलॉसिटी, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड. सपोज एक प्लेन आहे, ठीक आहे, प्लेनचं स्पीड सपोज आहे 100 किलोमीटर पर आवर, आणि ते हवेमध्ये आहे. हवेमध्ये कुठलाही त्याला अडथळा आहे का, नाही. मग ते काय करेल, त्याची व्हेलॉसिटी चेंज न करता असं फ्लाय करून निघून जाईल ॲट द स्पीड ऑफ 100 किलोमीटर पर आवर. सो प्लेनने त्याची व्हेलॉसिटी चेंज केली का, नाही. सो दिस इज झिरो ॲसिलरेशन. मीन्स देर इज नो चेंज इन व्हेलॉसिटी, that is zero acceleration. Okay, if the velocity changes by equal amount in equal time interval the object said to be uniform acceleration. म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट काय करतोय, सेम डिस्टन्स आणि सेम टाईममध्ये कव्हर करतोय. सपोज इथं एक ऑब्जेक्ट आहे मी. ओके, मी इथून इथपर्यंत गेलो, ठीक आहे, माझी व्हेलॉसिटी आहे 8 मीटर पर सेकंड आणि मला जायला लागला सपोज 10 सेकंड टाईम. देन मी इथून इथपर्यंत गेलो, सेम डिस्टन्स आहे, ठीक आहे, डिस्टन्स सेम आहे, पण माझं स्पीड पण काय आहे, सेम आहे. सपोज परत माझं स्पीड किती आहे, 16 मीटर पर सेकंड अँड टाईम 20 सेकंड, टोटल टाईम. ओके, म्हणजे बघा, हा जो फर्स्ट हाफ आहे, इथं माझी व्हेलॉसिटी किती आहे, 8 मीटर पर सेकंड, आणि टाईम किती आहे, 10 सेकंड. देन नेक्स्ट 10 सेकंड, राईट, ह्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे, 10 सेकंड. नेक्स्ट 10 सेकंडमध्ये पण माझी व्हेलॉसिटी कितीनं वाढली आहे, 8 मीटर पर सेकंड. सपोज मी अजून इथून इकडे ट्रॅक एक्सटेंड केला. ओके, इथं आहे 24 मीटर पर सेकंड माझी व्हेलॉसिटी, आणि टाईम किती आहे, 30 सेकंड. मला इथून
ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत यायला मला किती सेकंड लागले 30 सेकंड. बट फर्स्ट 10 सेकंडमध्ये माझी व्हेलॉसिटी किती होती 8 मीटर पर सेकंड. देन नेक्स्ट 10 सेकंडमध्ये पण किती होती 8 मीटर पर सेकंड. देन नेक्स्ट आता इथं बघा 30 - 20 10, 24 - 16 8. म्हणजे शेवटच्या 10 सेकंडमध्ये पण माझी व्हेलॉसिटी किती होती 8 मीटर पर सेकंड. म्हणजे माझी व्हेलॉसिटी चेंज होते 8, 16, 24 किती टाईममध्ये 10, 20, 30 सेकंदामध्ये. बट जो चेंज होतो आहे माझ्या व्हेलॉसिटीमध्ये तो कसा आहे इक्वल. आणि ती व्हेलॉसिटी चेंज होण्यासाठी लागणारा टाईम पण काय आहे इक्वल. सो व्हेन व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम ऑफ इंटरवल दॅट इज युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. and if the velocity does not change velocity changes by unequal amounts in equal time interval, the object is said to be non-uniform. Suppose हाच पाथ कन्सिडर करा, देन असाच पाथ. ओके, इथं आहे मी आहे 3 पॉईंट्स आपले राईट, थोडे एक्सटेंड करतो 3 पॉईंट्स आपले राईट आणि मी इथं आहे परत. ओके, इथं टाईम काय आहे टाईम सेम राहणार आहे 10 सेकंड 20 सेकंड 30 सेकंड राईट. But at first my velocity is 8 meter per second. In next 10 seconds it increases to the 20 meter per second. Then it increases 32 meter per second. म्हणजे मला सांगा फर्स्ट 10 सेकंडमध्ये किती आहे 8 मीटर पर सेकंड. इन नेक्स्ट 10 सेकंड इट इज 12 मीटर पर सेकंड इन्क्रीज झाली राईट व्हेलॉसिटी. आणि ॲट लास्ट इट इज ऑल्सो इन्क्रीज बाय 12 मीटर पर सेकंड. बट फर्स्टला किती होती 8, देन 12, देन 12. म्हणजे युनिफॉर्म आहे का. युनिफॉर्म मीन्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम सॉरी इक्वल चेंज इन इक्वल टाईम, चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम. मग मला सांगा इक्वल टाईममध्ये ही अमाऊंट इक्वली चेंज झाली का. ही अमाऊंट नाही. इथं 8 होती 12 झाली परत 12 झाली. म्हणजे कशी आहे नॉन युनिफॉर्म. ओके, सिम्पल आहे. जर व्हेलॉसिटी इक्वल अमाऊंटमध्ये चेंज होत असेल इक्वल टाईममध्ये तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. अँड इफ व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम दॅट इज नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ओके, नाव काय काय शिकलो आपण. फर्स्ट ॲक्सेलरेशन मीन्स द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी दॅट इज ॲक्सेलरेशन. फॉर्म्युला काय बघितला आपण ॲक्सेलरेशनचा, a इज इक्वल टू v मायनस यू डिवायडेड बाय t. v मीन्स फायनल व्हेलॉसिटी राईट, u means initial velocity and t means time. a means acceleration. सॉरी. देन आपण 3 टाइप्स बघितले, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह अँड झिरो. पॉझिटिव्ह कधी व्हेन व्हेलॉसिटी of object increases with time. Negative means velocity decreases with time. And zero means velocity does not change. Okay, and then uniform and non-uniform. If velocity changes by equal amount in equal time it is uniform. When velocity changes unequal amount in equal time it is नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आय होप तुम्हा सगळ्यांना लेक्चर्स आवडत आहेत आपले आणि आपण ट्राय करूया अजून बेटर करण्याचा. ठीक आहे, सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे डाऊट्स विचारायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग. ओके, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.